नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. पुस्तकं म्हणजे फक्त कागदावर छापलेली अक्षरं नव्हेत. एखादं चांगलं पुस्तक आपल्याला एका वेगळ्या काळामध्ये घेऊन जातं. एखाद्या अनोळखी माणसांच्या मनामध्ये डोकावण्याची संधी देतं आणि कधी कधी तर आपल्याला स्वतःकडे नव्याने पाहायला भाग पाडतं. आजचं आपलं हे पुस्तक अशाच प्रकारचं आहे. हे पुस्तक अशा एका व्यक्तीचं आहे ज्यांनी जवळपास संपूर्ण 20व्या शतकातील भारत आपल्या डोळ्यांनी पाहिला. ब्रिटिश राजवट, स्वातंत्र्याची चळवळ, भारताची फाळणी, स्वातंत्र्यानंतरची राजकीय उलथापालथ, बदलत गेलेली पत्रकारिता, साहित्य विश्व, दिल्लीचं बदलतं रूप, राजकारणी आणि लेखकांशी असलेले संबंध, तसेच स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक चढ उतार, या सगळ्यांचा साक्षीदार असणारी व्यक्ती. त्यांच्या आयुष्याचा हा प्रामाणिक, काही वेळा धक्कादायक, काही वेळा विनोदी आणि काही वेळा अंतर्मुख करणारा प्रवास आपल्याला त्यांच्या आत्मचरित्रातून अनुभवायला मिळतो. पुस्तकाचं नाव आहे सत्य, प्रेम आणि कटुता, खुशवंत सिंग यांचं आत्मचरित्र. मूळ इंग्रजी पुस्तक ट्रूथ, लव्ह अँड अ लिटल मॅलिस. माझ्या हातामध्ये पुस्तकाचा चंद्रशेखर मुरगुडकर यांनी केलेला मराठी अनुवाद आहे. खुशवंत सिंग यांचं नाव घेतलं की सर्वप्रथम आठवतो तो त्यांचा निर्भीड स्वभाव. ते प्रसिद्ध लेखक होते, पत्रकार होते, संपादक होते, पण त्यांची खरी ओळख कदाचित निर्भीड निरीक्षक अशीच करावी लागेल. ते लोकांना पाहत होते आणि लोकांमधील विरोधाभास पकडत होते. मोठा नेता असो, प्रसिद्ध लेखक असो, एखादा कलाकार असो किंवा स्वतः खुशवंत सिंग असो, ते कोणालाही पवित्र चौकटीमध्ये ठेवत नाहीत. साऱ्यांच्या स्वभावाचं, त्यांच्या व्यक्तित्वाचं निरीक्षण हे त्यांचं वैशिष्ट्य. त्यांच्या लेखनामध्ये आदर आहे पण अंधभक्ती नाही, प्रेम आहे पण आंधळेपणा नाही, टीकाही आहे पण ती नेहमी द्वेषातून आलेली नाही, आणि स्वतःबद्दल लिहिताना ते स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्नही करत नाही. यामुळे सत्य, प्रेम आणि कटुता हे आत्मचरित्र इतर आत्मचरित्रांपेक्षा फार वेगळं ठरतं. या पुस्तकाच्या शीर्षकाकडे आपण नीट पाहिलं तर खुशवंत सिंग यांच्या संपूर्ण जीवन दृष्टीचा सारांश आपल्याला त्यामध्ये दिसतो. सत्य, सत्य म्हणजे स्वतःबद्दल शक्य तितकं खरं सांगण्याचा प्रयत्न. प्रेम म्हणजे माणसांबद्दल, नात्यांबद्दल आणि स्वतःच्या जीवनाबद्दल असलेला जिव्हाळा. आणि कटुता, कटुता म्हणजे समाजातील ढोंगीपणा, दुटप्पीपणा आणि मानवी कमतरतांकडे डोळे झाकून न करण्याची वृत्ती. या तीनही गोष्टी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये एकत्र येतात. त्यांच्या आयुष्यात प्रेम होतं, पण त्याचबरोबर तुटलेली नातीही होती. त्यांना लोकांविषयी जिव्हाळा होता, पण त्याच लोकांच्या मूर्खपणावर ते हसायलाही तयार होते. त्यांनी मोठ्या व्यक्तींशी मैत्री केली, त्यांच्या चुका दाखवण्यासही त्यांनी कधी मागे पुढेही पाहिलं नाही, आणि स्वतःच्या आयुष्याबद्दलही त्यांची भूमिका अशीच होती. लेखकांचा जन्म 1915 मध्ये पंजाबमधील हडाळी येथे झाला. आज ते गाव पाकिस्तानमध्ये आहे, पण त्यांच्या जन्माच्या वेळी भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्र अस्तित्वातच नव्हती. तर ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर त्यांच्या आत्मचरित्राचं ऐतिहासिक महत्त्व लगेचच लक्षात येतं. त्यांच्या बालपणात पंजाब हा वेगळ्याच सामाजिक रचनेचा प्रदेश होता. विविध धार्मिक समुदायांमधील लोक अनेक ठिकाणी एकत्र राहत होते. धर्म हा लोकांच्या ओळखीचा एक भाग होता. पण आज आपण ज्या प्रकारे भारत, पाकिस्तान आणि हिंदू, मुस्लिम, सिख अशा राजकीय चौकटीमध्ये त्या काळाकडे पाहतो, तसा रोजचा जीवनाचा अनुभव तेव्हा सर्वत्र नव्हता. खुशवंत सिंग यांच्या बालपणाच्या आठवणींमधून आपल्याला या जगाची झलक मिळते. आणि पुढे 1947 मध्ये हेच जग एका प्रचंड राजकीय आणि सामाजिक हिंसेत तुटून पडतं. या बाबतीतही सविस्तर वर्णन पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. खुशवंत सिंग यांचे वडील सर शोभा सिंग हे ब्रिटिश काळातील दिल्लीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक होते. दिल्लीच्या आधुनिक वास्तू आणि शहरी विकासाशी त्यांचा जवळचा संबंध होता. त्यामुळे खुशवंत सिंग यांचं बालपण आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत गेलं.
त्यांना चांगलं शिक्षण मिळालं आणि पुढे परदेशात शिक्षण घेण्याची संधीही मिळाली. पण या पार्श्वभूमीची ते लाज बाळगत नाहीत आणि त्याचवेळी तिचं उदात्तीकरणही करत नाहीत. त्यांना माहिती आहे की ते विशेषाधिकार असलेल्या वातावरणातून आलेले आहेत. त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीला त्यांना मिळालेल्या संधी सर्वांना मिळत नव्हत्या. आत्मचरित्राची ही प्रामाणिकता महत्वाची आहे, कारण अनेकदा आत्मचरित्र लिहिताना लेखक आपल्या आयुष्याला संघर्षाची वीर गाथा वगैरे बनवतो. खुशवंत सिंग मात्र तसं करत नाही. ते आपल्या परिस्थितीचा स्वीकार करतात. त्यांच्या शिक्षणानंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला आणि काही काळ वकिलीही केली. पण त्यांच्यातला लेखक आणि निरीक्षक त्यांना एका वेगळ्या मार्गाकडे घेऊन गेला. वकिलीच्या तुलनेत पत्रकारिता आणि लेखन त्यांना अधिक आकर्षित करू लागला. पत्रकारिता म्हणजे त्यांच्या दृष्टीने केवळ नोकरी नव्हती, ती समाज समजून घेण्याची आणि लोकांशी संवाद साधण्याची संधी होती. विविध वृत्तपत्र आणि नियतकालिकांमध्ये काम करताना त्यांना भारतीय सार्वजनिक जीवनाच्या अनेक स्तरांचा जवळून अनुभव मिळाला. संपादक म्हणून त्यांनी वाचकांची आवडही ओळखली, लेखनाला अधिक जिवंत बनवलं आणि स्वतःच्या खास शैलीला आकार दिला. खुशवंत सिंग यांचं पत्रकारितेतील योगदान समजून घेताना त्यांच्या भाषेचा विचार करणं महत्त्वाचं आहे. फार अवघड भाषा वापरून आपलं ते ज्ञान दाखवत नाहीत. उलट अगदी साध्या, थेट आणि बोलचालीच्या भाषेमध्ये ते लिहितात. त्यांच्या लेखनामध्ये विनोदही आहे आणि तो विनोद हलका नाही, समाजावर टिप्पणी करणारा विनोद. एखाद्या गंभीर सामाजिक समस्येबद्दल लिहिताना ते अचानक एखादा मिश्किल असा संदर्भ देतात आणि वाचक हसतो, पण त्या हसण्यामागे प्रश्न उभे राहतात. आपण खरंच इतके सभ्य आहोत का, जितके स्वतःला समजतो? आपल्या नैतिकतेत किती प्रामाणिकपणा आहे? आपण दुसऱ्यांच्या चुका पाहतो, पण स्वतःच्या चुका मान्य करतो का? अशा अनेक प्रश्नांची बीजं त्यांच्या विनोदामध्ये दिसतात. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या ऐतिहासिक अनुभवांपैकी एक म्हणजे भारताची फाळणी. फाळणीचा विषय समजून घेण्यासाठी खुशवंत सिंग यांचं जीवन अत्यंत महत्त्वाचं ठरतं. कारण त्यांनी फाळणीला केवळ इतिहासाच्या पुस्तकामध्ये वाचलेलं नव्हतं, तर फाळणीच्या आधीचा पंजाब त्यांनी पाहिला होता. त्यांना एकत्र राहणारा समाज तिथला माहिती होता आणि त्यानंतरची हिंसक तूटही त्यांनी जवळून पाहिली होती. 1947 मध्ये स्वातंत्र्याचा आनंद आणि फाळणीची वेदना एकाच वेळी भारतीय उपखंडावर आली. लाखो लोक विस्थापित झाले, असंख्य लोकांनी आपली घरं गमावली आणि धर्माच्या आधारावर हिंसाचार झाला. खुशवंत सिंग यांच्या संवेदनशीलतेवर या अनुभवाचा खोल प्रभाव पडला. त्यामुळे पुढे त्यांनी ट्रेन टू पाकिस्तान यासारखी साहित्यकृतीही तयार केली. पण आत्मचरित्रामध्ये फाळणीचा संदर्भ आणखी वैयक्तिक आहे. एका लेखकाच्या स्मृतीतून इतिहास आपल्या समोर येतो. फाळणीच्या अनुभवामुळे खुशवंत सिंग यांच्या धर्माविषयीच्या विचारांवरही परिणाम झाला असावा असं त्यांच्या लेखनातून जाणवतं. ते धार्मिक परंपरेतून आले असले तरी धर्माच्या नावाने होणाऱ्या कट्टरतेला ते सहज स्वीकारत नाहीत. कारण त्यांना अंधश्रद्धेपेक्षा विवेक महत्वाचा वाटतो, धर्मापेक्षा माणूस महत्वाचा वाटतो. त्यामुळे त्यांच्या लेखनात धार्मिक ओळखींच्या पलीकडे जाणारा मानवतावादी दृष्टिकोन दिसतो. कोणत्याही एका धर्माची बाजू घेऊन ते दुसऱ्या धर्मावर टीका करण्याऐवजी कट्टरता आणि दुटप्पीपणा यावर टीका करण्याचा प्रयत्न करतात. या कारणामुळे त्यांचे लेखन काही वेळा वादग्रस्तही ठरलं, पण तरी देखील त्यांची स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती मात्र कायम राहिली. पत्रकार म्हणून खुशवंत सिंग यांना देशातील अनेक मोठ्या राजकीय व्यक्तींशी संपर्क साधता आला. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि अनेक राजकीय व्यक्ती त्यांच्या अनुभव विश्वाचा भाग होत्या. पण त्यांच्या व्यक्तिचित्रणात एक विशेष गोष्ट आहे. ते राजकारण्यांकडे केवळ त्यांच्या पदाच्या नजरेने पाहत नाहीत, तर माणूस म्हणून पाहतात. एखाद्या नेत्याच्या सार्वजनिक प्रतिमेमागे कोणता स्वभाव आहे, त्यांच्या बोलण्यामागची मानसिकता काय आहे, त्यांच्या सवयी कशा आहेत,
त्यांच्या निर्णयांमध्ये कोणते मानवी घटक काम करतात यामध्ये त्यांना रस आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मचरित्रातील राजकीय भाग हा फक्त राजकीय इतिहास राहत नाही, तर तो मानवी स्वभावाचाही अभ्यास बनतो. या पुस्तकातील सर्वात वैयक्तिक आणि काही वाचकांना धक्कादायक वाटणाऱ्या भागाकडे वळू. खुशवंत सिंग यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल असामान्य मोकळेपणाने लिहिलं आहे. प्रेम, आकर्षण, विवाह, लैंगिकता, वैयक्तिक संबंध आणि स्वतःच्या इच्छा याबद्दलही ते स्पष्टपणे लिहितात. भारतीय समाजात अशा विषयांवर सार्वजनिकपणे बोलण्याची परंपरा तुलनेने मर्यादित राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या या आत्मचरित्रातील हा मोकळेपणा विशेष लक्षवेधी ठरतो. पण त्यांच्या दृष्टीने ही धक्कादायक गोष्ट नसून आत्मचरित्राच्या प्रामाणिकपणाचा भाग आहे. जर आपण स्वतःच्या आयुष्यातील फक्त चांगल्या आणि स्वीकारार्ह गोष्टी सांगणार असू तर ते पूर्ण आत्मचरित्र कसं म्हणता येईल, असा त्यांचा अप्रत्यक्ष प्रश्न आहे. या मोकळेपणामुळे काही वाचकांना पुस्तकातील काही भाग अस्वस्थ करू शकतात. प्रत्येक वाचकाला त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयीची ही स्पष्टता आवडेलच असं नाही. पण पुस्तकाचं परीक्षण करताना आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की खुशवंत सिंग यांनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याचा वापर कुठल्याही प्रकारची अस्वस्थता निर्माण करण्यासाठी केला असं म्हणणं योग्य ठरणारच नाही. त्यांची एकूण लेखनशैलीच अशी होती की त्यांनी मानवी जीवनातील ज्या गोष्टींना समाज अनेकदा लपवतो त्यांनाही चर्चेचा भाग बनवलं. त्यांच्या दृष्टीने माणूस हा केवळ सार्वजनिक चेहरा नव्हे, त्याच्या इच्छा, भीती, त्याचा कमकुवतपणा आणि चुका याही त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहेत. लेखक वैवाहिक जीवनाकडेही आदर्शीकृत नजरेने पाहत नाहीत. विवाह म्हणजे कायम आनंदी आणि परिपूर्ण सहजीवन अशी पारंपरिक कल्पना ते स्वीकारत नाहीत. त्यात जवळीक असते, मतभेद असतात, कधी प्रेम असतं, कधी राग असतो, कधी समज असते तर कधी गैरसमजही असतात. दीर्घकाळ एकत्र राहणाऱ्या दोन व्यक्तींच्या नात्यामध्ये निर्माण होणाऱ्या या गुंतागुंतीला ते स्वीकारतात. त्यामुळे त्यांच्या आत्मचरित्रातील नातेसंबंध हे वास्तविक वाटतात. ते परीकथेतील पात्रांसारखे नाहीत, ते आपल्या आसपासच्या माणसांसारखेच आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर हसण्याची क्षमता. ते इतरांची खिल्ली तर उडवतात, पण स्वतःलाही त्यातून वगळत नाहीत. हे त्यांच्या लेखनाला वेगळं वजन प्राप्त करून देतं. कारण जर लेखक फक्त इतरांवरच टीका करत असेल आणि स्वतःला मात्र निर्दोष मानत असेल तर त्याची टीका कदाचित उपदेशासारखी वाटू शकते. पण खुशवंत सिंग स्वतःला त्याच आरशामध्ये पाहतात. त्यांच्या चुका, त्यांच्या कमतरता, त्यांच्या सवयी आणि त्यांच्या आयुष्यातील विरोधाभास ते स्वतःच उघड करतात. त्यामुळे त्यांची कटुता अधिक मानवी वाटते. या पुस्तकातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे माणसांबद्दल त्यांची उत्सुकता. खुशवंत सिंग यांना प्रसिद्ध व्यक्तींच्या सार्वजनिक कामगिरीपेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये रस होता. एखादा लेखक काय लिहितो याबरोबर तो कसा जगतो, तसेच एखादा नेता काय बोलतो या व्यतिरिक्त तो खाजगी आयुष्यामध्ये कसा वागतो या गोष्टी ते टिपतात. त्यामुळे त्यांच्या आत्मचरित्रात व्यक्तिचित्रणाचा मोठा खजिना तयार होतो. या व्यक्तिचित्रणामधूनच त्या काळातील भारतीय समाजाचं चित्रही उभं राहतं. पुस्तकामध्ये दिल्लीचा संदर्भही महत्त्वाचा. दिल्ली ही केवळ भारताची राजधानी नाही, तर इतिहासाच्या अनेक थरांनी बनलेलं असं शहर आहे. ब्रिटिश काळामधली दिल्ली, स्वातंत्र्यानंतरची दिल्ली, फाळणीनंतर निर्वासितांनी बदललेली दिल्ली, राजकीय सत्तेचं केंद्र बनलेली दिल्ली आणि पुढे आधुनिक महानगरामध्ये बदललेली दिल्ली, या सगळ्या रूपांचा खुशवंत सिंग त्यांच्या आयुष्याशी संबंध जोडून आपली निरीक्षणं व्यक्त करतात. त्यामुळे त्यांच्या आत्मचरित्रातून दिल्लीकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहता येतं. आत्मचरित्राचा आणखी एक मोठा विषय म्हणजे प्रसिद्धी. तर प्रसिद्ध लेखक किंवा पत्रकार होणं म्हणजे केवळ यश नाही, तर प्रसिद्धीबरोबर टीकाही येते, अपेक्षा येतात आणि लोकांची तुमच्याबद्दल एक ठराविक प्रतिमा तयार होते. खुशवंत सिंग यांच्याबद्दलही अशी एक प्रतिमा तयार झाली होती. निर्भीड, विनोदी, वादग्रस्त, स्पष्ट वक्ता.
पण सत्य, प्रेम आणि कटुता हे पुस्तक वाचताना आपल्याला त्या सार्वजनिक प्रतिमेच्या मागचा माणूस दिसतो. त्यांच्या भीती, असुरक्षितता, वैयक्तिक इच्छा आणि वृद्धत्वाची जाणीवही दिसते. त्यामुळे हे आत्मचरित्र त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेला मानवीच बनवत जातं. त्यांच्या आयुष्यातील आणि त्यांच्या आत्मचरित्रातील सर्वात अस्वस्थ करणाऱ्या घटनांपैकी एक म्हणजे 1984 मधील ऑपरेशन ब्लू स्टार. या घटनेचा उल्लेख करताना खुशवंत सिंग केवळ एक पत्रकार किंवा संसद सदस्य म्हणून लिहित नाहीत, तर एक शीख व्यक्तीच्या मनातूनही त्या घटनेकडे पाहतात. 1980च्या दशकाच्या सुरुवातीला पंजाबमधील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली होती. जून 1984 मध्ये भारतीय लष्कराने ऑपरेशन ब्लू स्टार सुरू केले. खुशवंत सिंग यांच्या आत्मचरित्रामध्ये या घटनेचा उल्लेख करताना त्यांच्या मनातील अस्वस्थता स्पष्टपणे आपल्याला जाणवते. त्यांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर पवित्र धार्मिक स्थळाचा राजकीय आणि सशस्त्र संघर्षासाठी वापर करणं चुकीचं होतं. परंतु परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्याच धार्मिक स्थळावर लष्करी कारवाई करणे आणि त्यामुळे त्या परिसराचे नुकसान होणे हेही अत्यंत गंभीर होते. म्हणजेच खुशवंत सिंग यांची भूमिका कोणत्याही एका बाजूची अंध पाठराखण करणारी नव्हती. ते हिंसेलाही विरोध करत होते आणि सरकारने केलेल्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित करत होते. या घटनेचा निषेध करण्यासाठी खुशवंत सिंग यांनी एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं. 1974 मध्ये भारत सरकारकडनं मिळालेला पद्मभूषण हा पुरस्कार त्यांनी परत केला. हा केवळ पुरस्कार परत करण्याचा निर्णय नव्हता, तर त्यांच्या दृष्टीने तो एका लेखकाचा आणि सार्वजनिक व्यक्तीचा नैतिक निषेध होता. मला वाटतं सत्य, प्रेम आणि कटुता या शीर्षकातील कटुता समजून घेण्यासाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. खुशवंत सिंग यांच्या आयुष्यामध्ये अनेकदा अशी परिस्थिती आली जिथे त्यांना आपल्या आवडत्या व्यक्ती, राजकीय व्यवस्था किंवा स्वतःच्या समुदायांवरही प्रश्न उपस्थित करावे लागले. ऑपरेशन ब्लू स्टारच्या प्रसंगामध्ये ही भूमिका अगदी स्पष्ट दिसते. त्यांच्या आत्मचरित्रातील हा भाग एक महत्त्वाचा धडा देतो. स्वतःच्या समुदायावर प्रेम करणे आणि त्यातील चुकीच्या गोष्टींवर टीका करणे, तसेच सरकारवर विश्वास असतानाही त्यांच्या चुकीच्या निर्णयाविरुद्ध आवाज उठवणे, या दोनही गोष्टी एकाच वेळी शक्य आहेत. पुस्तकाच्या उत्तरार्धात वृद्धत्व आणि मृत्यूचा विषय अधिक गंभीरपणे आपल्याला वाचता येतो. आयुष्यभर सक्रिय राहिल्यानंतर एका टप्प्यावर माणसाला आपल्या शरीराची मर्यादा जाणवते. मित्रमंडळी कमी होत जातात. समकालीन लेखक, पत्रकार आणि राजकीय व्यक्ती एकामागून एक निघून जातात. स्वतःच्या पिढीचा शेवट जवळ येताना दिसतो. अशा वेळी माणूस आपल्या यशापेक्षा आठवणींकडे पाहतो. कोण आपल्यासोबत होतं, कोण दूर गेलं, कोणावर आपण प्रेम केलं, कोणाला दुखावलं, कोणत्या गोष्टींचा पश्चाताप आहे आणि कोणत्या गोष्टींचा अभिमान आहे, या प्रश्नांकडे तो पाहू लागतो. खुशवंत सिंग यांच्या आत्मचरित्रातही हा आत्मपरीक्षणाचा स्वर जाणवतो. त्यामुळे आत्मचरित्राचा शेवटचा भाग अधिक चिंतनशील वाटतो. सुरुवातीला आपल्याला भेटणारा विनोदी, मिश्किल आणि कधी कधी खोडकर खुशवंत सिंग पुढे अधिक शांत आणि अंतर्मुख झालेला दिसतो. या पुस्तकाकडे साहित्यिक दृष्टिकोनातून पाहिलं तर त्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे कथनशैली. स्वतःचं आयुष्य ते कालानुक्रमाने सांगत जातात, पण केवळ घटनांची यादी देत नाहीत, तर एखादी आठवण त्यांना दुसऱ्या व्यक्तीकडे घेऊन जाते. एखादी व्यक्ती त्यांना एखाद्या ऐतिहासिक घटनेकडे घेऊन जाते आणि एखादी घटना त्यांना पुन्हा वैयक्तिक अनुभवाकडे आणते. त्यामुळे हे आत्मचरित्र एखाद्या सरळ रेषेमध्ये जाणाऱ्या चरित्रापेक्षा स्मृतींच्या प्रवाहासारखं वाटतं. ही शैली वाचकाला लेखकाच्या मनाच्या जवळ घेऊन जाते. या पुस्तकाचं मूल्यमापन करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायला हवी की हे इतिहासाचं अधिकृत पुस्तक नाही. हे खुशवंत सिंग यांच्या स्मृतींचं आणि अनुभवांचं पुस्तक आहे. त्यामुळे काही घटना, व्यक्ती किंवा प्रसंग त्यांच्या दृष्टिकोनातून मांडले गेले आहेत. त्यामध्ये व्यक्तिनिष्ठता असेल, म्हणून हे पुस्तक वाचताना त्यातील प्रत्येक गोष्ट अंतिम सत्य म्हणून
मांडण्याऐवजी त्या काळातील एक अत्यंत अनुभवी साक्षीदाराचा दृष्टिकोन म्हणून वाचणं अधिक योग्य ठरेल. जर वाचकाला एखाद्या घटनेचा पूर्ण इतिहास जाणून घ्यायचा असेल तर त्याने इतर ऐतिहासिक स्रोतांचाही आधार घ्यावा. पण यामुळे आत्मचरित्राचं महत्त्व कमी होत नाही. उलट इतिहासाच्या अधिकृत नोंदी आपल्याला घटना सांगतात, तर आत्मचरित्र त्या घटनांमध्ये जगणाऱ्या माणसांच्या मनामध्ये काय घडलं असेल याची आपल्याला कल्पना देतं. फाळणीच्या आकडेवारीमध्ये किती लोक विस्थापित झाले हे आपण वाचू शकतो, पण एखाद्या व्यक्तीच्या स्मृतीतून घर, गाव, मित्र आणि ओळखीचा प्रदेश गमावण्याची भावना आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. म्हणूनच आत्मचरित्र हा इतिहासाचा पर्याय नसला तरी इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानवी स्रोत ठरू शकतो. माझ्या मते या पुस्तकाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे वाचकाला खुशवंत सिंग यांच्याशी सहमत होण्यास भाग पाडत नाही. उलट ते अनेकदा आपल्याला अस्वस्थच करत राहतात. त्यांच्या काही विचारांशी आपण सहमत होऊ शकतो, काहीशी असहमत होऊ शकतो. काही प्रसंग आपल्याला आवडतील, कदाचित काही खटकतीलही. पण हे पुस्तक वाचून झाल्यानंतर मात्र आपण विचार करतो. आणि लेखक म्हणून खुशवंत सिंग यांचं हे मोठं यश आहे. त्यांनी वाचकाला निष्क्रिय ठेवलेलं नाही. मित्रहो, एखाद्या आत्मचरित्राचं खरं मूल्य लेखकाने किती मोठं आयुष्य जगलं असेल यामध्ये नसतं, तर त्याने त्या आयुष्याकडे किती प्रामाणिकपणे पाहिलं यामध्ये असतं. खुशवंत सिंग यांचं आयुष्य नक्कीच मोठं आणि घटनापूर्ण होतं, पण जर त्यांनी त्या आयुष्याला एक सुंदर, निर्दोष आणि नायकाच्या कथेमध्ये बदललं असतं तर कदाचित हे पुस्तक इतकं प्रभावी ठरलं नसतं. आयुष्याच्या विस्कळीतपणाला त्यांनी स्वीकारलं, त्यांनी प्रेम मान्य केलं, पण त्याचबरोबर वासना आणि मानवी इच्छाही मान्य केल्या. त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर सत्य, प्रेम आणि कटुता हे खुशवंत सिंग यांच्या आयुष्याचं केवळ दस्तऐवजीकरण नाही, तर ते त्यांच्या काळाचं वैयक्तिक स्मरण आहे. भारताच्या आधुनिक इतिहासाचे अनेक धागे आपल्याला यामध्ये मिळतात, पण ते सगळे एका व्यक्तीच्या आयुष्याशी जोडलेले आहेत. बालपणापासून वृद्धत्वापर्यंत, वकिलीपासून पत्रकारितेपर्यंत, फाळणीपासून स्वतंत्र भारतापर्यंत, प्रेमापासून मृत्यूपर्यंत आणि विनोदापासून आत्मपरीक्षणापर्यंत या साऱ्या अनुभवांचा एक मोठा पट या पुस्तकातून समोर येतो. मित्रहो, हे होतं खुशवंत सिंग यांच्या सत्य, प्रेम आणि कटुता या आत्मचरित्रावरती केलेलं माझं सविस्तर परीक्षण. तुम्ही हे पुस्तक वाचलं असेल तर खुशवंत सिंग यांच्या व्यक्तिमत्वातील तुम्हाला सर्वात जास्त भावलेला किंवा खटकलेला पैलू कोणता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला त्यांच्या कोणत्या पुस्तकावर पुढे सविस्तर चर्चा ऐकायला आवडेल हे देखील मला कमेंटमध्ये सांगा. खरं तर अशी समृद्ध पुस्तकं वाचण्याकरता नशीब लागतं. प्रत्येकाच्या वाट्याला अशी पुस्तकं येत नाहीत. पण जर तुम्ही हे पुस्तक वाचलं असेल तर मला नक्की कळवा. चला तर आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा पुस्तक परिचयासह किंवा एखाद्या सुंदरशा अभ्यासपूर्ण लेखासह. तोपर्यंत आजच्या या सुंदर पुस्तकावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.